नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय घेऊन आलेलो आहे की 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण भाषण कसे करावे किंवा त्या भाषणामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव करावा, त्यामध्ये कोणकोणती माहिती आपण त्या आपल्या भाषणामध्ये द्यावी, हा विषय घेऊन आज आपण आपल्यासमोर आलेलो आहे. आता बघा, समजा एखाद्या शाळेमध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून गेलात किंवा पालक म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहतो. त्यावेळेस अचानकपणे समजा कधी आपल्याला बोलण्याची संधी मिळाली किंवा ती मिळू शकते, तर त्यावेळी आपण काय बोलावं, आपल्या भाषणाची सुरुवात कशी करावी, भाषणामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगाव्यात, या संदर्भात व्हिडिओ बनवण्यासाठी मला काही मित्रांचे फोन आले आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो. सर्वप्रथम ज्यावेळेस आपण भाषणासाठी उभे राहाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या स्टेजवरती जेवढी काही प्रमुख मान्यवर बसलेले असतील त्या मान्यवरांचा नामोल्लेख करायचा, त्यांची नावं घेऊन त्यांचे पदं घेऊन त्या सर्वांचं आपण स्वागत करायचं. त्यानंतर हा प्रजासत्ताक दिन कितवा आहे हे सुद्धा आपण लोकांना सांगितलं पाहिजे की आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित. नंतर आपण प्रमुख पाहुण्यांची नावं घेऊ, त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना, सर्व विद्यार्थी, उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ, आपण सर्वांना मी 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे आपण त्या ठिकाणी आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. प्रजासत्ताक दिन आपण 75वा साजरा करीत असताना पूर्वी आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता, हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्याला थोडीफार स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी समोरच्या लोकांना, समोरच्या विद्यार्थ्यांना आपण सांगितली पाहिजे की 150 वर्ष आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं. मग त्या 150 वर्षामध्ये आपल्या देशाचं किती नुकसान झालं, इंग्रजांनी आपल्यावरती कोणकोणते अन्याय, अत्याचार, जुलूम केले, या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना सांगाव्या लागतील. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याचा आपण पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आपल्याला संविधानाबद्दल किंवा आपण हा दिवस का साजरा करतो याबद्दल आपण विद्यार्थ्यांशी समोर बोललं पाहिजे. उदाहरणार्थ की संविधान निर्मितीची प्रक्रिया ती कशी होती, त्यामध्ये कोण कोण लोक होते, त्यामध्ये प्रमुख भूमिका कुणाची होती. तर त्यामध्ये आपल्याला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की संविधानाचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगावे लागेल. त्याचबरोबर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, हे देखील आपल्याला सांगावे लागेल. आणि हा संविधान निर्मितीची जी काही प्रक्रिया होती, हा जो काही कालखंड होता, तो जवळ 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस या संविधान निर्मितीचं कार्य चालू होतं, हे देखील आपल्याला या माध्यमातून आपल्या भाषणामध्ये सांगावे लागेल. आणि संविधान म्हणजे आपल्या भारताचा सर्वोच्च कायदा आहे, हे देखील आपल्याला या भाषणाच्या माध्यमातून सांगावे लागेल. आणि संविधानाचा हा दस्तऐवज म्हणजे आपले मूलभूत राजकीय संहिता, त्याचबरोबर संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर नागरिकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या 26 जानेवारीच्या म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये आपणाला सांगावे लागते. त्याचबरोबर आपल्याला हेही सांगावं लागेल की आपल्या भारताचं संविधान हे संपूर्ण जगामधील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, हे देखील आपल्याला या भाषणातून आपल्याला सांगावं लागणार आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी या आपल्या संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा सुपूर्द केला. आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आणलं गेलं. आणि 26 जानेवारी 1950ला म्हणूनच आपण आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला, हे देखील आपल्याला आपल्या भाषणामध्ये आवर्जून सांगावे लागेल. तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही राज्यघटनेतील मूल्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी त्याच्या शालेय जीवनामध्येच रुजली पाहिजेत. यासाठी या संविधानातील मूलभूत मूल्यांचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये देखील समावेश केलेला आहे, हे देखील आपण मुलांना सांगू शकतो. त्याचबरोबर आपण आवर्जून ही पण गोष्ट सांगू शकतो की पूर्वी काही राजे अपवादात्मक सोडले तर बऱ्याच वेळा राजाच्या घरातच राजा जन्माला यायचा, परंतु आता लोकशाही आहे, संविधानानुसार आपला देश चालतो, आपल्या सर्वांना मत देण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत असो, त्यांना एकच मत देण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि तेव्हापासून राजा हा मतपेटीतून निर्माण होतो, हे देखील आपल्याला आपल्या भाषणामधून सांगावे लागेल. आणि आपलं भाषण जर आपण शाळेमध्ये करत असाल तर आपल्याला मुलांना शिक्षणाबद्दल
प्रेरित करावे लागेल. त्याबद्दल सांगत असताना आपल्याला एखाद्या व्यक्तीचं उदाहरण देऊन की ज्याने शिक्षण घेऊन शून्यातून विश्व निर्माण केलं असं एखादं उदाहरण आपल्याला मुलांसमोर द्यावं लागेल. आणि शिक्षण आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा भाग आहे हे आपल्याला आपल्या भाषणामधून मुलांना सांगावे लागेल. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या भाषणामध्ये या सर्व गोष्टींचा जर अंतर्भूत केला ह्या सगळ्या गोष्टी तर आपलं भाषण निश्चितपणे चांगलं होणार आहे. म्हणून अनेक लोकांची मागणी होती की 26 जानेवारीच्या निमित्ताने भाषण कसं करावं, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे घ्यावेत, आणि म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चांगल्या विषयांवरती व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील आणि या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सचिन देवडेज नॉलेज कट्टा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.